मार्गदर्शक माननीय सागर भाऊ भोसले, अतिशय काही शिकायचं असेल तर भाऊंच्याकडून शिकण्याजोगं बरंच काही. गेली 3-4 वर्ष झालं भाऊंचा संपर्क माझ्याशी आहे. कुठलाही एखाद्या कार्यक्रम असू द्या, भाऊंना निमंत्रण दिलं की भाऊ कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि त्यांचं काम अतिशय तरुणांना लाजवलं असं त्या भाऊंचं काय काम असतं. भाऊंच्या छत्राखाली 2-4 वर्ष काय झालं, मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. अतिशय व्यक्तिमत्व छान आहे. भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्र समूह, तसेच सुनील तात्या काटकर मित्र समूह आणि शेतकरी संघटना आणि मराठा मोर्चाच्या वतीनं भाऊंना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जलमंदिरला या ठिकाणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आपले शाहूनगरमधले लाडकं व्यक्तिमत्व सागरदादा यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे आपण सर्वांनी मिळून. सागरदादांचं कामाची दखल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंनी घेतलेली आहे, बरेच वर्ष घेत आहेत आणि त्याची पोचपावती भविष्यात येणाऱ्या नजीकच्या कालावधीमध्ये सागरदादांना मिळून जाईल ही आम्हा सर्व शाहूनगरवासियांची आणि सागरदादा मित्र समूहाची सर्वांची इच्छा आहे. ही स्वप्नपूर्ती महाराजांच्या माध्यमातून लवकरच होऊन जाईल. सागरदादांचं काम बघितलं तर सर्वसामान्य लोकांना, तळागाळातल्या लोकांचे, गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावणे, प्रभागातले किंवा आजूबाजूच्या परिसरातले नागरिकांच्या सोयीसुविधाचे प्रश्न मार्गी लावणे, सागरदादांचा हा कायमचं ध्यास असलेला, म्हणजे स्वतःचा ध्यास असून त्या चांगल्या पद्धतीनं त्यांनी बरीच कामं मार्गी लावलेली आहेत. त्याच पद्धतीनं त्यांनी स्वतःच्या व्यवसाया, म्हणजे आपल्या इतर तरुणांना लाजवेल अशा पद्धतीनं सागरदादांचं व्यवसायातसुद्धा फार मोठं काम आहे. त्या बाबतीत दादांचा जो व्यवसायाचा आदर्श आहे तो समाजातील तरुणांनी, इतर सर्वांनी घेणं गरजेचं आहे आणि त्या बाबतीतून दादांचं जे यश आहे ते खूप सर्वांना दिसते, सर्वांच्या समोर आहे. ते सर्वांनी आत्मसात करावं, स्वतःच्या व्यवसायाची वृद्धी पण करावी. त्याचबरोबर समाजासाठीचं जे योगदान आहे सागरदादांचं ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या सामाजिक राजकीय जीवनासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्र समूह, सुनील तात्या काटकर मित्र समूह, आपण सर्व समाजाच्या वतीनं आणि सागरदादा मित्र समूहाच्या वतीनं त्यांना आत्ताच आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत. भविष्यामध्ये आपण अशीच प्रगती करत राहा आणि आमच्याकडून तुम्हाला कायमस्वरूपी शुभेच्छा मिळाव्यात, अशाच दरवर्षी आम्हाला पण तुम्हाला शुभेच्छा द्यायचा योग यावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह यांच्या वतीनं मी सुवर्णा पाटील व अखंड मराठा समाजाच्या वतीनं आज सागरदादांचा वाढदिवस आहे. आज आम्हालाच SP ऑफिसला गेल्यावर समजल्यावर लगेच आम्ही म्हटलं दादांच्यासाठी चला, म्हटलं आपण पहिलं जाऊया. कारण दादांचं एक एक काम म्हणजे पक्ष ही असलं कुठलं ते बघत नाहीत जास्त, पण ज्या वेळेला खरंच तिथं गरज असेल एखाद्याला त्यावेळेला ते हक्कानं उभं राहतात आणि त्यांच्याकडे हक्कानं पण जातो. दादा हे माझा प्रश्न आहे, पण ते कधीही आर्थिक असू दे, कुठली पण गोष्ट असू दे, कधीही नाही म्हटलेले नाहीत. त्यामुळं दादांना पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. आज माझ्या वाढदिवसानिमित्त माननीय बर्गे साहेब, ॲडव्होकेट विकास पवार साहेब, पाटील ताई आणि कोळे मॅडम या सर्वांचे आज या ठिकाणी मला शुभेच्छा मिळाल्या. त्याच पद्धतीनं माझी गुरुस्थानी असणारी आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांचेसुद्धा आज आशीर्वाद घेतलेले आहेत. भारतीय संस्कृतीप्रमाणे वाढदिवस साजरा करताना आपण पहिल्यांदा देवाचं दिवसभरात दर्शन घेतो, त्याच पद्धतीने आपल्या गुरुचं दर्शन घेतो, आशीर्वाद घेतो आणि आज दिवसभरात अनेक माझ्या मित्रमंडळींनी, ज्येष्ठांनी, माझ्या भगिनींनी आज मला या दिवशी शुभेच्छा दिल्या.
मी काही दिवसापूर्वीच म्हटलं वाढदिवस साजरा का करतात, तर खरं वाढदिवस साजरा करण्यामागे मला इंटरेस्ट नव्हता ॲक्च्युली वाढदिवस साजरा करायचा वगैरे, परंतु आजच्या दिवशी मुलाच्या रडण्यामुळं त्याची आई हसलेली असते आणि हा जो दिवस आहे हा आयुष्यात परत कधीच नसतो. मुलगा रडल्यानंतर आईला कधीच हसू येत नाही आणि म्हणूनच आजचा हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अतिशय अविस्मरणीय दिवस असतो. आजच्या या दिवशी माझ्या वाढदिनी ॲक्च्युली तसा दिवस वाढत असतो तरीसुद्धा हा जो आपला वाढदिवसाचा दिवस असतो तो आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने साजरा करतो. खरोखर प्रत्येकालाच आनंद होत असतो वाढदिवसाला शुभेच्छा दिल्यानंतर. आज सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व मित्रमंडळींनी दिली, पाहुणी मंडळींनी दिली, परंतु महाराज साहेबांचा योगायोग म्हणजे आज साताऱ्यात उपलब्ध होते आणि त्यांनी माझा वाढदिवस साजरा केला. त्याबद्दल महाराज साहेबांचे सुद्धा मी आभार मानतो आणि थांबतो. Happy birthday to you. Happy birthday dear Sagar sir. Happy birthday to you. दूध कोण घेणार आहे? स्वतः लक्ष घालून पाहिजे माणूस जवळ पाहिजे फोन केला. राहुल या की राहुल हो बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल है मेरी ये आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे. मस्तम शेठ हा लगेच चालला. घराच्या इथं आहे, घराच्या इथं. हां, घराच्या इथं ते डायरेक्ट. सोडतो मी असतं गोष्टी.
नवीन पुस्तके जीवन माझ्या प्रकाशनात हो Happy birthday to you. Happy birthday to you, dear Sagar sir. Happy birthday. छोटो हंस के रे Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday to you. 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 Happy birthday. आपल्या सगळ्यांचे जवळचे मित्र सातारा शहरामध्ये अतिशय आपल्या वेगवेगळ्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून पूर्ण शाहूनगरच नाही संपूर्ण साताऱ्यामध्ये अनेक वर्षापासून कार्यरत असलेले सागरदादा भोसले यांचा आज वाढदिवस आहे. खरं तर वाढदिवसाच्या शुभेच्छा ह्या त्यांना नेहमीच आहेत. आम्ही सगळे मित्र म्हणून त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांद्या लावून सगळेजण आहोत. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळं त्यांच्या कामाला त्यांचा पाठिंबा नेहमीच राहिलेला आहे. आज या माध्यमातून त्यांना दीर्घायुष्य चिंतितो. ते अनेक असेच उपक्रम त्यांच्या माध्यमातून या समाज उपयोगी अनेक कार्यक्रम ते राबवत असतात आणि यानंतर येणाऱ्या पुढच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांच्या हाताला आपण सर्वांनी साथ, त्यांच्या हाकेला आपण सर्वांनी साथ द्यावी आणि आपण सगळेजण मिळून त्यांच्या कामामध्ये हातभार लावूया. कांबळे सर आहेत, आपले गणेश भोसले सर आहेत, आमचे सगळे जुने मित्र आणि शाहूनगर आणि या परिसरातील सगळेच आपल्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. कार्यकाळामध्ये त्यांच्या उज्ज्वल सर्व प्रकारच्या त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच या निमित्ताने सदिच्छा. धन्यवाद.